नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांच्या इच्छा आणि मनोकामना पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना करते. तर आजचा आपला विषय आहे 1. कावळा शिवण्याला काय आहे शास्त्र. 2. कावळ्यालाच का महत्त्व आहे. 3. कावळ्याला अन्न किंवा पिंड देतात. बघा, परमेश्वराने प्रत्येक सजीव प्राण्यांना दृष्टी दिलेली आहे. तो मानव प्राणी असो किंवा उडणारे पक्षी असो किंवा जंगली प्राणी व पाळीव प्राणी असो. तर यामध्ये माणसांना फक्त उजेडात दिसते, मांजराला उजेडात व अंधारातही दिसते, वटवाघूळ व घुबडास फक्त अंधारातच दिसते. अशी निरनिराळी दृष्टी परमेश्वराने दिलेली आहे. तशी त्या पिंडातील जीवात्मा दिसण्याची दृष्टी परमेश्वराने कावळ्यास दिली आहे. यामध्ये आपली इच्छा पुरी होण्याचे आश्वासन मिळेपर्यंत तो जीवात्मा कावळ्याला शिवू देत नाही. कावळे जवळ येतात पण उडून जातात. मृत व्यक्ती कावळ्याच्या रूपाने येऊन पिंडाला स्पर्श करतो असे अनेकांची समजूत आहे, पण प्रत्यक्षात तसे नसून तो जीवात्मा इच्छापूर्तीचे वचन मिळेपर्यंत कावळ्यास मज्जाव करतो. पिंडाला कावळाच का शिवला पाहिजे. तर कावळ्यास ही दृष्टी आहे म्हणून. जीवात्मा दिसण्याची दृष्टी कावळ्याला आहे, तर त्याचे डोळ्यातील लेन्सप्रमाणे लेन्स तयार करता आली तर आपणासही त्या पिंडातील जीवात्मा दिसू शकेल असे वाटून जर्मनीतील एका संशोधकाने तशी लेन्स करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. बघा, तशी लेन्स तयार झाली तरीही आपणास जीवात्मा दिसू शकणार नाही, कारण लेन्स हे जीवात्मा दिसण्याचे साधन नाही. तर लेन्सबरोबर ती दृष्टीही पाहिजे. तशी दृष्टी ती आपल्याकडे नाही. तशी दृष्टी परमेश्वराने फक्त कावळ्यालाच दिली आहे. डोळ्यासारखा डोळा असूनही अनेक माणसांना दिसत नाही. दुसऱ्या माणसांना त्याचे डोळे इतर माणसाप्रमाणेच दिसतात, पण दिसण्याची शक्ती त्यात नसते. दिसण्याची शक्ती सूर्याची असते. परमेश्वराच्या नेत्रापासून सूर्य निर्माण झाला आहे. चक्षो सूर्या अजायत असे पुरुष सूक्तात म्हटले आहे. तसेच सूर्योमेच सुश्रुतिता असे दुसरे वचन वेदांत आहे. याचा अर्थ पाहण्याची शक्ती सूर्यामुळे मिळते. डोळा हे पाहण्याचे साधन आहे, म्हणून कावळ्याच्या डोळ्यासारखी लेन्स तयार केली तरी त्यात सूर्यशक्ती नसल्याने ध्वनिफितीत प्राणशक्ती नसते. त्याप्रमाणे त्या डोळ्यांनी जीवात्मा दिसणे शक्य नाही. जीवात्मा हा वायुरूप असतो. कावळा एकाक्ष, नजर तीक्ष्ण, सूक्ष्म, 10 दिवसापावत सूक्ष्म देह वासना राहिल्यास असतो. पिंडाभोवती फिरतो. कावळ्यास तो दिसल्याने काकस्पर्श होत नाही. इच्छापूर्तीचे आश्वासन मिळाले की सूक्ष्मदेह निघून जातो. हालचाल नाही म्हणून काक पिंडास स्पर्श करतो. कावळा हा वैवस्वत कुळात जन्माला आलेला आहे. जोपर्यंत वैवस्वत मन्वंतर आहे तोपर्यंत कावळा हा यमराजाचा द्वारपाल आहे. म्हणून पिंडाला काकस्पर्श झाला म्हणजे मृतात्म्यास यमद्वारी प्रवेश मिळेल असे श्रीरामांनी कावळ्याला वरदान दिले आहे. म्हणून कावळ्याला दररोज अन्न दिल्याने कावळा अन्नरूपाने पापाचे भक्षण करतो व श्राद्धात अन्न दिल्याने यमलोकी पितरांना त्रास होत नाही, म्हणून कावळ्याला अन्न किंवा पिंड देतात. अशा प्रकारे कावळा शिवण्याला शास्त्र आहे व पितरांच्या महिन्यात कावळ्याला महत्त्व देतात आणि कावळ्याला अन्न किंवा पिंड देतात. मी सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.